तिला आता खूप रडायला येत होतं. कारण तिला आता लंडनच्या कॉलेजमध्ये आदित्यने किती गुण उधळले होते ते सगळं डोळ्यांसमोर येत होतं आणि आता स्वतःवर खूप राग येत होता. शेवटी तू पण पडलीसच ना त्या ॲडी द प्रिन्सच्या प्रेमात. उगाचच त्याला लेडी किलर नाही म्हणत. त्याच्यात तो स्पार्क आहे की तो कोणत्याही मुलीला आपल्या जाळ्यात ओढू शकतो. हे आता प्रूव्ह झालंय. कारण त्याने तुला पण त्याचा विचार करायला भाग पाडलं. ती सगळं मनात बोलत होती आणि मुसमुसत होती. आता पुढे फ्लॅशबॅक. साधारण 2.5 वर्षांपूर्वी. स्थळ लंडन. हे नीती, ते कॉलेज खूप मोठं आणि प्रेशियस आहे ना गं. म्हणे सगळ्या मोठ्या लोकांची मुलं तिथेच शिकतात. युवी तिच्या मैत्रिणीला नीतीला बोलली. हो अगं, अव्वल नंबरवर आहे ते कॉलेज पूर्ण लंडनमध्ये. रॉयल कॉलेज. पण आपल्याला काय करायचं आहे? फक्त 1 महिना तर काढायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या कॉलेजला पुन्हा येणार आहोतच ना. हा प्रोजेक्ट जर का त्या कॉलेजच्या बॅचच्या स्टुडंटशी लिंक झाला नसता तर कशाला जावं लागलं असतं आपल्याला त्या कॉलेजमध्ये, नीती बोलली. युविका मात्र विचारातच हरवली होती. त्यांच्या स्टडीमध्ये एक गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आला होता आणि तो बरोबर रॉयल कॉलेजशी लिंक झाला होता. आता बड्या लोकांचं कॉलेज होतं ते, त्यामुळे तिथली मुलं काही युविकाच्या छोट्या कॉलेजमध्ये येणार नव्हतीच. आणि म्हणूनच त्यांच्या प्रोफेसरनी सांगितल्याप्रमाणे त्या 4 जणींना त्या कॉलेजमध्येच ट्रेनिंग घ्यायची होती. जोपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत. पूर्ण 1 महिना. इथेही पॉलिटिक्स खेळली जात होती. नाही करता तो दिवस उद्यावर येऊन ठेपला होता. पण युविकाला मात्र भलतंच टेन्शन आलं होतं. म्हणजे तिथले स्टुडंट्स कसे असतील, कोऑपरेट करतील ना, असे बरेच विचार तिच्या डोक्यात येत होते. शेवटी विचार करतच ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी बरोबर 8 वाजता त्या 4 जणी म्हणजेच युविका, नीती, तारा आणि विद्या कॉलेजला पोहोचल्या होत्या. त्यांचं लेक्चर सुरू व्हायला अजून अर्धा तास बाकी होता. म्हणून त्या कॉलेजच्या ग्राउंडवर उभ्या राहिल्या. त्या ग्राउंडवर काही मुलं बास्केटबॉल खेळत होती. त्या 4ही जणी त्यांचा तो गेम बघत बसल्या होत्या. मध्येच अचानक एक जल्लोष झाला आणि ती मुलं एकत्रच ओरडू लागली. बहुतेक ते गेम जिंकले असावे. त्यांनी एका मुलाला उचललं होतं आणि ते त्याच्या नावाने चीअर करत होते. ॲडी ॲडी ॲडी. बहुतेक त्या मुलानेच जास्त गोल करून त्यांची मॅच जिंकवली होती. हे गर्ल्स, लेट्स गो. लेक्चर विल स्टार्ट नाऊ. थोड्या वेळाने युविका बोलली. तशा सगळ्या जणी हो बोलून तिच्या मागे चालू लागल्या. पण त्या थोडं पुढेच गेल्या असतील की एक मुलगा घाईघाईने धावतच त्याच रूटमधून येत होता, जो की युविकाला येऊन धडकला. आउच. युविका खाली पडली होती आणि ती तिचं डोकं चोळत होती. ओ, आय एम व्हेरी सॉरी. प्लीज गेट अप. एक मॅग्नेटिक आवाज तिच्या कानावर पडला. तिने मान वर करून पाहिलं तर समोर एक मुलगा तिच्यासमोर त्याचा हात धरून सॉरी फिगरमध्ये उभा होता. त्याने व्हाईट टी शर्ट आणि रेड शॉर्ट घातली होती. त्याचे गोल्डन ब्राऊन हेअर जे की आता पूर्ण घामाने भिजले होते. त्याचा गोरापान चेहरा कमालीचा अट्रॅक्टिव्ह होता. त्याच्या चेहऱ्यावरून थोडे पाण्याचे थेंब खाली टपकत होते आणि तो खूपच जास्त हॉट दिसत होता. ती तर त्याच्याकडे पाहतच राहिली होती. हॅलो मिस, आर यू ओके? त्याने पुन्हा तिला आवाज दिला तशी ती भानावर आली आणि तिने तिचा हात त्याच्या हातात दिला. तसं त्याने तिला उठवलं. हे, माय कोच हॅज कॉल्ड मी व्हेरी अर्जंटली, सो आय केम रनिंग लाईक दिस अँड हिट यू. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ते मला माझ्या कोचनी खूप अर्जंटली बोलावलं आहे, म्हणून मी असा धावत आलो आणि तुम्हाला धडकलो. मला माफ करा. तो बोलला आणि वाऱ्याच्या वेगाने तिथून निघून पण गेला. ती मात्र त्याच्याकडे निमिषमात्र डोळ्यांनी पाहत होती. आज पहिल्यांदा कोणत्या तरी मुलाला पाहून तिचे हार्टबीट स्किप झाले होते. आर यू ऑल राईट? नीतीने विचारलं. येस, आय एम ओके. युवी स्वतःला सावरत बोलली. कोण होता तो? ही इज सो हँडसम. ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. ॲडी, ॲडी द प्रिन्स. जान शान बान ऑफ रॉयल कॉलेज. मागून एलिनाने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिच्यासोबत चालू लागली.
एलिना म्हणजे त्यांची प्रोजेक्ट पार्टनर, जी रॉयल कॉलेजमध्येच शिकत होती. त्यांच्या प्रोफेसरांनी तिची आधीच त्यांच्याशी ओळख करून दिली होती, म्हणून त्या तिच्याशी कम्फर्टेबल होत्या. कसला हँडसम आहे यार, एकदम कातील, तारा बोलली. येस, ही इज मोस्ट हँडसम बॉय इन अवर कॉलेज. पण त्याच्या पर्सनॅलिटीला भुलून जाऊ नका. ही इज अ प्ले बॉय. अशा मुली फिरवतो ना की जसे रोज कपडे चेंज करतो. सगळ्यांना माहीत आहे हे, पण तरी त्याचा ऑराच असा आहे की कोणतीच मुलगी स्वतःला रोखू शकत नाही त्याच्या जवळ जाण्यापासून. बहुतेक कॉलेजच्या सगळ्याच मुली फिदा आहेत त्याच्यावर. पण हे फक्त आणि फक्त तोच ठरवत असतो की तो कोणत्या मुलीला फिरवेन. एलिना बोलत होती. हे इंडियन आहे ना तो? वाव यार, इंडियन ब्युटी, नीती बोलली. युविका मात्र शांतच होती. ती फक्त ऐकत होती, कारण ती तर पहिल्याच नजरेत फ्लॅट झाली होती त्याला पाहून. पण रिॲक्ट मात्र काहीच होत नव्हती, कारण पहिल्या भेटीत तिला तो हँडसम तर वाटलाच होता, पण त्याहून जास्त एलिगंट वाटला होता. ज्या प्रकारे तो तिला सॉरी बोलला आणि त्याने तिला उठायला मदत केली होती, कोणत्याच अँगलने तिला तो अरोगंट वाटला नाही. म्हणजे इतका जबरदस्त हँडसम होता तो. मग थोडा ॲटिट्यूड पण तर हवाच ना. पण नाही, तिला त्याच्यात ॲटिट्यूड दिसलाच नव्हता. पण आता एलिना जे जे बोलत होती ते ऐकून तिला मात्र दुःख झालं होतं, कारण एलिना बोलत होती की तो एक प्ले बॉय आहे, म्हणून ती थोडी उदास झाली होती. मग त्या त्यांच्या क्लासमध्ये गेल्या. आता कॉलेज सुटलं होतं आणि त्या सगळ्याजणी हॉस्टेलवर होत्या. ते हॉस्टेल त्याच कॉलेजचं होतं, म्हणून त्यांना त्यांचं रेंट द्यावं लागणार नव्हतं. 2-2 जणींना रूम होत्या. एका रूममध्ये तारा आणि विद्या, तर दुसऱ्या रूममध्ये नीती आणि युविका होत्या. त्या जेवण करून डायरेक्ट त्यांच्या रूममध्येच आल्या. थोडा वेळ त्यांनी अभ्यास केला. नीती तिच्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून राहिली, तर युविका मात्र बेडवर आडवी झाली. तिने डोळे मिटले होते, पण तरी सकाळचा त्याचा तो अट्रॅक्टिव्ह फेस तिच्या डोळ्यांसमोर येत होता आणि तिला आतल्या आत काहीतरी होत होतं. पण मग लगेच एलिनाने सांगितलेलं पण आठवत होतं, ही इज अ प्ले बॉय. मग मात्र तिचं तोंड बारीक होत होतं. युवी, काय इतका विचार करतेस त्याचा? तो किती हँडसम आहे. आणि एलिना काय बोलली की कॉलेजच्या ऑलमोस्ट सगळ्याच मुली त्याच्या मागे वेडे आहेत. पण तो स्वतः ठरवत असतो की कोणत्या मुलीसोबत फिरावं. मग असं असताना तो तुझ्यासारख्या ॲव्हरेज मुलीला का चूज करेल? तो फक्त सॉरी बोलत होता तुला, नथिंग एल्स. ते पण त्याची चूक होती म्हणून. आणि तू मात्र पुढचा विचार करू लागली. ओ शिट, झोप आता. तिने स्वतःलाच समजवलं आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली ती. पण झोप काही केल्या तिला लागत नव्हतीच. सतत त्याचा चेहरा दिसत होता. ओ गॉड, काय होतंय मला? का हा सारखा सारखा दिसतोय? पण युवी, तुला कुठे त्याच्याबरोबर फिरायचंय? तू फक्त लांबूनच बघत जा ना. असाही 1 महिना तर काढायचंय तुला. बस, तोपर्यंत नैन सुख घे. तिने आता ह्यावर तोडगा काढला होता. आत्ता मात्र तिला छान झोप लागणार होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या 4ही जणी कॉलेजला आल्या. आज पण बॉईजचा बास्केटबॉलचा गेम सुरू होता आणि आजही आधीच लीड करत होता. इथे युविका मात्र चोरून चोरून त्यालाच बघत होती आणि मनातल्या मनात खूप खुश होत होती त्याला पाहून, पण तसं चेहऱ्यावर दाखवत नव्हती. आता जणू तिचं एकच काम झालेलं की कॉलेजला यायचं आणि त्याला डोळे भरून पाहायचं आणि डोळ्यात साठवून ठेवायचं, उद्याचा दिवस येईपर्यंत. आदित्यचं हे शेवटचं वर्ष होतं बिझनेस मॅनेजमेंटचं आणि युविकाचं पहिलं. युविकाला तो पहिल्याच नजरेत भावला होता, पण इथे ती मात्र आदित्यच्या खिजगणतीतही नव्हती. तो नेहमी मुलींच्या अवतीभोवतीच असायचा, पण तिला त्याचा काहीच फरक पडत नव्हता, कारण त्याला मिळवणं तिचा हेतू नव्हताच. फक्त आता जे तिला त्याच्याबद्दल वाटतंय ते ती एन्जॉय करत होती. त्याला बघून तिच्या मनाला सुकून मिळत होता, जो ती फील करत होती. असंच त्याला रोज बघत बघतच अख्खा महिना कसा गेला कळलंच नाही. तिचा प्रोजेक्ट पण पूर्ण होणार होतं. उद्या लास्ट डे होता त्यांचा त्या रॉयल कॉलेजमध्ये. आता रात्र झाली होती.
पण तिला मात्र झोप लागत नव्हती. सतत ॲडीचे विचार मनात येत होते, कारण उद्याचा तिचा शेवटचा दिवस होता ह्या कॉलेजमध्ये. बास, शेवटचं त्याला पाहता येणार होतं. त्यानंतर तिने कितीही मनात आणलं असतं तरी ती त्याला पाहू शकली नसती, कारण ते कॉलेजच इतकं हायफाय होतं की तिला तिथे एंट्री मिळालीच नसती. आणि त्याच्या घरी जाऊन त्याला भेटावं तर ते पण कसं करणार होती ती? म्हणजे त्यांची तर काहीच ओळख नव्हती. तिला तर त्याचं साधं नाव पण माहीत नव्हतं. जी कॉलेजमध्ये ओळख होती, ॲडी द प्रिन्स, तेच नाव माहीत होतं तिला. आणि कोणाला विचारू पण शकत नव्हती ती. कशी विचारणार ना? आमचं सगळं दिल ही दिल मेच चाललेलं ना, चोरी चोरी चुपके चुपके. म्हणून अपसेट झाली होती ती. शेवटी कसंबसं स्वतःला समजावून ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. आता सकाळ झाली होती आणि रोजच्याप्रमाणे त्या 4ही जणी कॉलेजला पोहोचल्या होत्या. आतमध्ये जाता जाता युवीने एक नजर ग्राउंडवर टाकली, पण तिथे कोणीच खेळत नव्हतं. शेवटी ती हिरमुसली आणि तिच्या क्लासमध्ये जाऊ लागली. पण इतक्यात समोरून खूप जणांचा घोळका येताना त्यांना दिसला. तशा त्या 4घी जणी बाजूला झाल्या. पण जसं युवीने समोर पाहिलं तर आश्चर्याने तिचे डोळे मोठे झाले, कारण त्या ग्रुपसोबत पोलीसही होते. पण खरा धक्का तर तिला तेव्हा लागला जेव्हा त्या पोलिसांच्या बरोबरमध्ये आदित्य होता. आणि तो खूप विनवणीच्या स्वरात त्यांना काहीतरी सांगत होता, जे ते पोलीस अजिबात ऐकून घेत नव्हते. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.